नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे। आपण याच्या आधीच्या चालू घडामोडी या मंथली बेसिसवरती त्या ठिकाणी फोकस केल्या। आता इमिजिएटली आपण जुलै महिन्यातल्या ज्या चालू घडामोडी आहेत तर त्या वीकली स्वरूपात त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूयात। म्हणजे कुठलाही बॅकलॉग जो आहे तर तो तुमचा करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये राहणार नाही, राईट। आणि असं आपण म्हणूयात की थोडंसं अलीकडच्या घडामोडी पण कव्हर होतील। आपला मागचा बॅकलॉग जो आहे तर तो ऑलरेडी भरून निघालेला आहे। सो आजच्या सेशन मध्ये आपण 1 ते 7 जुलै 2025 या कालावधीमध्ये घडलेल्या चालू घडामोडींवरती चर्चा करणार आहोत, राईट। या घडामोडी मी असं म्हणेन की वेगवेगळ्या सेगमेंट मधल्या त्या ठिकाणी आहेत। हे वेगवेगळ्या सेगमेंट इन द सेन्स काय की आंतरराष्ट्रीय असतील, राष्ट्रीय असेल, त्याच्यानंतर भूगोल, पर्यावरण, कृषी असेल, सगळ्याच उपघटकातल्या या घडामोडी त्या ठिकाणी असतील। सो बघा, आजची पहिली न्यूज त्या ठिकाणी आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षांची पहिली राष्ट्रीय स्तरावरची परिषद। म्हणजेच काय, अर्बन लोकल बॉडीचे जे काही मेंबर्स आहेत किंवा अध्यक्ष आहेत शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे, तर त्यांची राष्ट्रीय स्तरावरची पहिली परिषद त्या ठिकाणी पार पडलेली आहे। प्रथम घडणाऱ्या घटना म्हणून पण ही बाब महत्वाची आहे। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पंचायती राजबद्दल असं काहीतरी करंट मध्ये घडत असेल तर त्याच्याबद्दल देखील आपल्याला सातत्यानं प्रश्न विचारले जाताना दिसतात। सो बघा, ही 3 आणि 4 जुलै 2025 दरम्यान पार पडलेली आहे। कुठं? हरियाणा मधल्या गुरुग्राम मधल्या मानेसर या ठिकाणी ही परिषद पार पडलेली आहे। इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी या ठिकाणी याचे उद्घाटक जे आहेत तर ते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला होते। आता इथं कन्फ्यूज करू शकतील, पंचायती राज मिनिस्टर याचे उद्घाटक होते वगैरे असं कन्फ्युजनला तुम्हाला टाकू शकतील। तर लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, उद्घाटक कोण होते? लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला त्या ठिकाणी होते। वेगानं शहरीकरण होत असलेल्या भारतातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची महत्वाची भूमिका मांडण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ म्हणून या परिषदेला बघितलं जात आहे। तर एकंदरीतच लोकशाहीला बळकटीकरण देणं, त्याचबरोबर शहरीकरणाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या समस्या, त्याच्यातून सस्टेनेबल सिटीज कशा आपल्याला उभ्या करायच्यात, कारण सस्टेनेबल सिटीज आणि कम्युनिटीज हे एक आपल्याला शाश्वत विकास उद्दिष्ट दिसतंय, तर ती गोष्ट असेल। आणि त्याचबरोबर इतर सगळ्या शहरीकरणाच्या समस्या टॅकल करण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून ही परिषद त्या ठिकाणी काम करणार आहे। परिषदेचा विषय होता संविधानिक लोकशाही आणि राष्ट्र उभारणी बळकट करण्यासाठी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका। संविधानिक लोकशाही आणि राष्ट्र उभारणी बळकट करण्यासाठी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे अर्बन लोकल बॉडीची नेमकी भूमिका काय आहे किंवा त्यांचं कंट्रीब्युशन त्या ठिकाणी काय असणार आहे याच्यावरती ही परिषद फोकस त्या ठिकाणी होती। पुढे जाऊयात आपण। राष्ट्रीय जनसहयोग बाल विकास संस्था याचं नामांतरण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था असं त्याचं नामांतरण करण्यात आलेलं आहे, राईट। यामधून भारतातील महिला आणि बालकांच्या विकासासाठी प्रदेशनिहाय ध्येय प्रेरित समर्थनांवरती संस्थेचा भर जो आहे तर तो अधोरेखित होतो। झारखंड मधल्या रांची या ठिकाणी 4 जुलै 2025 रोजी या संस्थेच्या अंतर्गत एका प्रादेशिक केंद्राचं त्या ठिकाणी उद्घाटन झालं। सो वेगवेगळी प्रादेशिक केंद्र आहेत, त्याच्या माध्यमातून याचं काम चालतं। ही प्रादेशिक केंद्र कुठं आहेत तर तेही बघूया, पण तत्पूर्वी या इन्स्टिट्यूटला आपल्याला असं लक्षात येईल की सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलेलं आहे। इथं जर तुम्ही बघितलं तर सावित्रीबाई फुले नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट NIPCCD, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट। सो त्याला सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलेलं आहे, राईट। सो बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक कोऑपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ही महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी नवी दिल्ली या ठिकाणची एक सरकारी संस्था त्या ठिकाणी आहे। याचं कार्य काय आहे तर महिला सक्षमीकरण आणि बाल विकासाच्या क्षेत्रामध्ये स्वयंसेवी कृती संशोधन, प्रशिक्षण आणि दस्तऐवजीकरण याला प्रोत्साहन देणं याचं काम जे आहे तर ती ही संस्था करते। या संस्थेची स्थापना 1966 साली झालेली आहे बघा। आणि मी मगाशी म्हटलं ना, रांची मध्ये जे केंद्र आहे तर आता
प्रादेशिक केंद्र त्याची 4 ठिकाणी आहेत, राईट. आणि आता 5वं रांचीमध्ये आपण असं म्हणूया. गुवाहाटीमध्ये 1978 ला स्थापन करण्यात आलं. त्यानंतर बंगळुरूमध्ये 1980 ला, त्याच्यानंतर लखनौ 1982 आणि 2001 मध्ये इंदूर या ठिकाणी स्थापन झाले. आणि आता 2025 मध्ये झारखंड मधल्या रांची या ठिकाणी याचं एक केंद्र स्थापन झालेलं दिसतं. 1985 मध्ये युनिसेफ कडून मॉरिस पेट मेमोरियल पुरस्कार हा या NIPCCD ला प्रदान करण्यात आलेला त्या ठिकाणी होता. तो बॅकग्राऊंड मध्ये पण आपण जाण्याचा प्रयत्न करतोय, संस्था असतील किंवा वेगवेगळे न्यूज असतील तर त्याच्या बाबतीमध्ये, सो दॅट तुम्हाला त्याचं एक बॅकग्राऊंड मिळाल्यानंतर स्टॅटिक वरती जरी प्रश्न आला तरी तो प्रश्न व्यवस्थित पद्धतीने टॅकल करता येऊ शकेल. पुढचा प्रश्न बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावरती गेलेले होते आणि त्या दौऱ्या दरम्यान आपल्याला असं लक्षात येईल की त्यांना वेगवेगळ्या देशांचे सर्वोच्च नागरी सन्मान हे देखील प्रदान करण्यात आलेले आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून बघा, पंतप्रधानांनी घानाचा दौरा केला, त्याच्यामध्ये घाना या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. PYQ चा रेफरन्स जर का या ठिकाणी द्यायचा म्हटला तर मी 2 प्रकारे PYQ चा रेफरन्स देऊ शकेन. अगदी 6 महिन्यामध्ये झालेल्या एक्झामच्या बाबतीमध्ये कंबाईनच्या ग्रुप बी मेन्स मध्ये घाना राष्ट्राध्यक्ष निवडणूक याच्यावरती प्रश्न आहे, बरोबर. आणि दुसरी गोष्ट, आता इथं जर का बघितलं तर कंबाईनच्या ग्रुप सी आणि त्याच्यानंतर CDS च्या एक्झाम मध्ये आपल्याला असं लक्षात येईल की कुवेतचा सर्वोच्च सन्मान जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला तर तेव्हा नाव दिलेलं होतं आणि हा सन्मान खालीलपैकी कोणत्या देशाचा आहे असा प्रश्न विचारलेला होता. सो कुवेतच्या सन्मानाबद्दल. सो त्याच पद्धतीनं ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना हा घानाचा सर्वोच्च सन्मान आहे, त्यांच्याबद्दल प्रश्न विचारलेला होता. घानाचे जे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आहेत जॉन महामा यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 140 कोटी भारतीय जनतेच्या वतीनं मी हा पुरस्कार स्वीकारत आहे असे उद्गार त्यावेळी पंतप्रधानांनी काढलेले होते. सो घाना आणि एकंदरीतच भारत यांच्या संबंधांच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं निपुण राजकारणपटुत्व आणि प्रभावी जागतिक नेतृत्व यांची दखल घेत घानानं त्यांना हा पुरस्कार प्रदान त्या ठिकाणी केलेला दिसतो, राईट. आता अजून एक गोष्ट इथं बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घानाला भेट देणारे 3 दशकातले पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत. म्हणजे गेल्या 30 वर्षामध्ये पहिल्यांदाच कुठल्या तरी पंतप्रधानांनी घानाला भेट दिलेली आहे. आपण बऱ्याचदा चर्चा करताना म्हणत असतो की अग्रेसिव्ह फॉरेन पॉलिसी आपल्याला इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत दिसतेय की छोटे छोटे राष्ट्र आहेत तर त्यांना पण त्या ठिकाणी टॅप करायचं. दुसरी गोष्ट, जिओ पॉलिटिकली आपली पोझिशन स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टिकोनातून एका बाजूला ग्लोबल साऊथचा लीडर म्हणून आपण इनिशिएटिव्ह घेताना दिसतोय किंवा ग्लोबल साऊथचा एक व्हॉइस म्हणून भारताकडे त्या ठिकाणी बघितलं जाते. सो या सगळ्या गोष्टी आहे. व्हॉइस ऑफ द ग्लोबल साऊथ नावाची समिट त्याच्याच अनुषंगाने भरवली जाते बघा. त्याच्यानंतर बघा OPCW संघटनेची नवी दिल्ली या ठिकाणी आशिया बैठक, आंतरराष्ट्रीय लेवलची संघटना आहे पण आशिया स्तरावरची बैठक ही भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. रासायनिक शस्त्रास्त्र बंदी करार जो आहे तर तो 1997 मध्ये अस्तित्वात आलेला होता, राईट. सो केमिकल वेपन्स याच्यानुसार काय करण्यात आलेले होते, बॅन करण्यात आलेले होते. करार कधीचा विचारू शकतील. रासायनिक शस्त्रास्त्रांचा प्रतिबंध करण्यासाठी कार्यरत संघटना किंवा OPCW ही रासायनिक शस्त्रास्त्र बंदी कराराची अंमलबजावणी करणारी संस्था आहे आणि त्याचे टोटल 193 देश सदस्य आहे. जसं आपण बघतो की एखादा करार संमत होतो आणि तो करार संमत झाल्यानंतर त्याच्यासाठी एक मेकॅनिझम बनतं किंवा एक ऑर्गनायझेशन बनती आणि ती ऑर्गनायझेशन काय असते, इम्प्लिमेंटिंग एजन्सी त्या कराराची असते. तसं 1997 ला जो रासायनिक शस्त्रास्त्र बंदी करार झाला तर त्याची अंमलबजावणी करणं, त्यातल्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याचं काम कोण करतं, OPCW करते आणि OPCW चे 193 सदस्य आहेत. OPCW रासायनिक शस्त्रास्त्र कायमस्वरूपी आणि पडताळणी योग्य स्वरूपात नष्ट करण्याच्या जागतिक प्रयत्नांवरती देखरेख ठेवते.
तो या OPCW ची 23वी प्रादेशिक बैठक कितव्या क्रमांकाची होती हे पण विचारलं जाईल. अदरवाईज मी आशियात कुठं घडली असती तर ती तेवढी लक्षात नसती ठेवली, पण भारतामध्ये ही परिषद पार पडतीये त्यामुळं मी काय म्हणेन की आता त्याच्यावरती फोकस करणं जे आहे तर ते भाग आहे. म्हणून 23वी प्रादेशिक बैठक जुलै 2025 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. आशियातल्या 24 भागीदार देशांचे 38 प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. टोटल 193 सदस्य आहेत, पण ही आशिया स्पेसिफिक प्रादेशिक बैठक आहे. तर ते जे 24 भागीदार देश आहेत आशियातले तर त्याचे 38 प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. राईट. आता बघा, क्षेत्रीय बैठकीमध्ये प्रतिनिधींनी त्यांचे अनुभव सामायिक केले, तसेच राष्ट्रीय अंमलबजावणी विषयक आव्हानं, सर्वोत्तम पद्धती आणि पुढील काळातील सहकार्याच्या संधी यावरती चर्चा झालेली दिसते, रिलेटेड टू केमिकल वेपन्स आणि त्याच्या बाबतीत सगळं. सो ऑर्गनायझेशन फॉर प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स, OPCW, एक आंतर सरकारी संघटना आहे. काय? इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, म्हणजे वेगवेगळ्या देशाची गव्हर्नमेंट्स जे आहेत तर ते तिथं रिप्रेझेंट त्या ठिकाणी करताना दिसतात. राईट. त्याच्यानंतर 29 एप्रिल 1997 रोजी अंमलात आलेल्या रासायनिक शस्त्रांचा करार CWC, केमिकल वेपन कन्व्हेन्शन, याच्या अंतर्गत अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून OPCW ची स्थापना करण्यात आली. सध्या जसं मी म्हटलं की मग अशी 193 देश सदस्य आहेत. रासायनिक शस्त्र करारातील सर्व 193 पक्ष हे बाय डिफॉल्ट कशाचे? OPCW चे मेंबर्स होतात, कारण OPCW काय आहे? इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहे. कशाची? तर या केमिकल वेपन कन्व्हेन्शनची. त्याचं मुख्यालय जे आहे तर ते आपल्याला असं लक्षात येईल की नेदरलँड मधल्या हेग या ठिकाणी आहे. ही संघटना रासायनिक शस्त्र कराराचं पालन करण्यास प्रोत्साहन देते आणि पडताळणी करते, त्या रासायनिक शस्त्रांची पडताळणी करते. रासायनिक शस्त्र नष्ट करण्याच्या प्रयत्नांसाठी या संघटनेला 2013 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर हेही लक्षात ठेवा. राईट. OPCW ही UN ची विशेषीकृत संस्था नसली, म्हणजेच UN ची स्पेशलाइज एजन्सी आहे काही तर नाहीये, पण तरी देखील ती संबंधित संघटना म्हणून धोरणात्मक आणि व्यावहारिक मुद्द्यांवरती सहकार्य करते. UN रिलेटेड ऑर्गनायझेशन म्हणून जे जे काही मुद्दे असे केमिकल वेपन्सच्या बाबतीमध्ये असतील तर त्याच्याबद्दल सहकार्य आणि धोरणात्मक मुद्द्यांवरती चर्चा करण्याचं काम ही संस्था करते. या संघटनेचे नेतृत्व सध्या स्पेनचे महासंचालक राजदूत फर्नांडो एरियास हे करत आहेत. राईट. महासंचालकांची नियुक्ती परिषदेद्वारे जास्तीत जास्त 2 ते 4 वर्षाच्या कालावधीसाठी त्या ठिकाणी केली जाते. त्याच्यानंतर बघा, इंडियन मँगो मॅनिया 2025. आता मँगो किंवा आंब्याचा जर आपण विचार केला तर याच्या बाबतीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती निर्यातीचं पोटेन्शियल आहे आणि त्यामुळे हा चर्चेत येत असतो. सो इंडियन मँगो मॅनिया 2025, सो अपेडा नावाची जी ऑर्गनायझेशन आहे किंवा संस्था आहे तर त्यांनी अबुधाबीमध्ये आंबा खरेदी प्रोत्साहन कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये इंडियन मँगो मॅनिया 2025 हा कार्यक्रम पार पडला. याच्यामध्ये एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की हा इन स्टोअर आंबा महोत्सव आहे. इथं बघू शकताय तुम्ही ज्या पद्धतीनं आपल्या इकडं मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये आंब्याचे स्टॉल लागतात तर त्या पद्धतीनं अबुधाबीमध्ये काय केलेलं होतं, आंब्याचे स्टॉल लावलेले होते. त्याचं नाव काय आहे? इंडियन मँगो मॅनिया. राईट. तो आखाती देशामधल्या भारतीयांना, त्याचबरोबर आखाती देशामध्ये जे आपले भारतीय वंशाचे लोक आहेत किंवा तिथले आखाती देशांमधले लोक आहेत तर त्यांना हे आंबे उपलब्ध व्हावेत यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या GI टॅग प्राप्त असणाऱ्या आंब्याच्या जाती हे आंबे तिथं उपलब्ध करून देण्यात आलेले होते. म्हणजे एक्झाम्पल घ्यायची झाली तर बघा, बनारसी लंगडा, दशेरी, चौसा, सुंदरजा, आम्रपाली, मालदा, भारत भोग, प्रभाशंकर, लक्ष्मण भोग, महमूद बहार, त्याच्यानंतर वृंदावनी, फसली, मल्लिका यासारख्या GI टॅग असलेल्या आणि प्रादेशिक वैशिष्ट्य दाखवणाऱ्या जातींचा समावेश जो आहे तर तो त्यामध्ये केलेला होता. आता आंब्याच्या बाबतीत जर का बघितलं तर भारताच्या बाबतीमध्ये एक आघाडीचं निर्यातीचं ठिकाण आंब्याच्या बाबतीमध्ये बनलेलं आहे UAE. राईट. 2024 मध्ये भारतानं UAEला 20 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे 12,000 मेट्रिक टन
पेक्षा जास्त आंबे जे आहेत तर ते निर्यात केलेले त्या ठिकाणी दिसत आहेत. सो इंडियन मँगो मॅनिया 2025. आता त्याच्या अनुषंगानं ह्याचा सगळ्याचं आयोजन जे आहे तर ते केलेलं होतं अपेडा नावाच्या संस्थेने. अपेडाचा फुल फॉर्म आहे ऍग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी, राईट. सो ऍग्रिकल्चर आणि प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स आहेत तर त्याचं एक्सपोर्ट त्या ठिकाणी वाढवायचं. त्यावेळी आपण माग नीती आयोगाचं अभियान बघितलं की शेतकऱ्यांचं उत्पन्न हे 2022 पर्यंत दुप्पट करायचं होतं. तर त्याच्यामध्ये पण आपल्याला असं लक्षात येईल की ऍग्रिकल्चर मध्ये एक्सपोर्ट वरती फोकस करण्यात आलेला होता. आणि मग आपण लक्षात घ्याल एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन EPZ ची निर्मिती त्याच्या अंतर्गत करण्यात आलेली दिसते भारत सरकारद्वारे. त्याचबरोबर भारत सरकारचा मेगा फूड पार्क नावाचा प्रोजेक्ट होता. तर त्याच्यामध्ये पण हाच उद्देश होता की त्या फूड वरती चांगल्या प्रकारे प्रोसेसिंग होईल, त्याचं हवाबंद स्वरूपात पॅकेजिंग त्या ठिकाणी होईल आणि तो माल जो आहे तर तो त्याची क्वालिटी त्या ठिकाणी एनहान्स करून त्याची शेल्फ लाईफ त्या ठिकाणी वाढवून तो माल जास्तीत जास्त हा फॉरेन मध्ये त्या ठिकाणी आपल्याला निर्यात करता येऊ शकेल. सो याच उद्देशानं 1986 साली भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन झालेली ही एक वैधानिक संस्था आहे. वैधानिक संस्था म्हणजे काय? कुठल्या तरी ऍक्ट नुसार किंवा कुठल्या तरी कायद्यानुसार संस्था ही स्थापन झालेली आहे. आपण बऱ्याच वेळा पॉलिटीमध्ये वैधानिक, बिगर वैधानिक, संविधानिक असे मुद्दे संस्थांच्या बाबतीमध्ये बघत असतो. कॉन्स्टिट्यूशनल, नॉन कॉन्स्टिट्यूशनल, अनकॉन्स्टिट्यूशनल आणि स्टॅट्युटरी. दरवेळी कन्फ्युजन होणारा त्या ठिकाणी मुद्दा आहे. आता इथं प्रश्न आला तर बघा, बेसिक इकॉनॉमीवरती हा प्रश्न विचारला जाईल की अपेडा बद्दल खालील विधाने विचारत घ्या. 86 ला स्थापना झाली. इंटरेस्टिंगली आता अपेडा कशावरती फोकस करते? ऍग्रिकल्चरल फूड प्रोसेसिंग आणि त्याचबरोबर त्याच्या एक्सपोर्ट वरती फोकस करते. मग आपल्या सगळ्यांना काय वाटेल, अपेडा ही ऑर्गनायझेशन कुणाच्या अंतर्गत काम करते? तर आपल्याला असं वाटेल की ही ऑर्गनायझेशन ही केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. पण लक्षात घ्या, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. हे असे ग्रे एरिया जे आहेत ना तर ते शोधायचे. आपण करंट अफेअरवर काम करायचे म्हणजे नुसतंच काहीतरी चाललंय बरं चाललंय असं नाही, किंवा इन्फॉर्मेशन नुसतीच गॅदर करायची नाही. इन्फॉर्मेशन वरती कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकेल हा विचार करायचा आहे. मुख्यालय त्याचं नवी दिल्ली या ठिकाणी आहे. अपेडा भारतातली कृषी प्रक्रिया केलेले अन्न उत्पादनांच्या निर्यात आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी काम करते. त्याचबरोबर अजून इंटरेस्टिंगली बघा, साखरेच्या आयातीवरती लक्ष देण्याचं काम पण अपेडा करते. सेंद्रिय निर्यातीसाठी राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम NPOP अंतर्गत प्रमाणन संस्थांच्या मान्यता अंमलबजावणीसाठी अपेडा राष्ट्रीय मान्यता मंडळ म्हणजेच नॅशनल अप्रुव्हल बोर्ड सचिवालय म्हणून देखील काम करते. आजकाल सेंद्रिय शेतीबद्दल खूप जास्त आपण बोलतो ना. सेंद्रिय शेती ऍक्च्युअली माल सेंद्रिय आहे की नाही ह्याचं प्रमाणीकरण म्हणजे स्टँडर्डायझेशन त्या ठिकाणी झालं पाहिजे. मग हे स्टँडर्डायझेशन करायचं असेल तर त्या संस्था ह्याचं स्टँडर्डायझेशन करतात. तर त्या संस्थांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ किंवा नॅशनल अप्रुव्हल बोर्ड म्हणून त्याचं सचिवालय म्हणून देखील अपेडा त्या ठिकाणी काम करताना दिसेल. अपेडा ही ताज्या भाज्या आणि फळांच्या निर्यातीला चालना देणारी प्रमुख संस्था आहे. शेतकरी, गोदामे, पॅकर्स, निर्यातदार, भूपृष्ठ वाहतूक, बंदरे, रेल्वे, हवाई वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ निर्यात व्यापार करणाऱ्या इतर सर्वांमध्ये महत्वाचा दुवा प्रदान करते. म्हणजे एका बाजूला शेतकरी आहेत, त्यांचं प्रोडक्शन आहे, दुसऱ्या बाजूला त्याचं प्रोसेसिंग आहे, तिसऱ्या बाजूला त्याचं मार्केट पर्यंत पोहोचवणं आहे आणि चौथ्या बाजूला ते मार्केटमधनं परत एक्सपोर्ट करणं आहे. या सगळ्यांमध्ये एक कोऑर्डिनेशनचं काम कोण करते? अपेडा त्या ठिकाणी करते. 1986 ला स्थापन झालेली आहे. नेक्स्ट, पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव. आता मी न्यूज सॉर्ट करत असताना पण मला असं इथं दिसलं की पहिला लिहिलेलं आहे. मग पहिला लिहिलेला आहे म्हटल्यानंतर प्रश्न विचारलाच जाणार आहे. दुसरी गोष्ट, खेलो इंडिया हे अभियान सरकारचं बऱ्यापैकी सक्सेसफुल ठरलेलं आहे. तिसरा मुद्दा, आतापर्यंत 3 ते 4 वेळा खेलो इंडिया वरती प्रश्न विचारलेला आहे. आणि परत काय आहे, जलक्रीडा म्हणजेच काय, वॉटर स्पोर्ट्स. वॉटर स्पोर्ट्स वरती फोकस आहे. नुसतं खेलो इंडिया असतं तर मी
फोकस केलंच असतं डेफिनेटली, पण खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सव बघा श्रीनगरच्या दाल लेक मध्ये त्या ठिकाणी पार पडलेला आहे, पार पडणार आहे, पडलेला आहे म्हणण्यापेक्षा पडणार आहे. कधी? 21 ते 23 ऑगस्ट 2025 दरम्यान. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी याच्याबाबतची घोषणा केलेली आहे. खेलो इंडिया स्पर्धांमधला हा नवा उपक्रम आहे. आता काहीतरी नवीन चालू होते, मग प्रश्न विचारला जाऊ शकणार आहे. बघा JK मध्ये होणारे वॉटर स्पोर्ट्सचं हे पहिलंच त्या ठिकाणी वर्ष आहे. हॅशटॅग इम्पॉर्टंट, हॅशटॅग एक्सपेक्टेड. आता श्रीनगरमध्ये अजून काय होतं? खेलो इंडिया आपण आधी बघितल्यात बघा, हिवाळी स्पर्धा. खेलो इंडिया विंटर गेम्स होतात बघा. मी कशाबद्दल बोलतोय? वॉटर स्पोर्ट्स बद्दल किंवा वॉटर गेम्स बद्दल त्या ठिकाणी बोलतोय. याआधी दीव या ठिकाणी पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्सचं आयोजन करण्यात आलेलं होतं. कन्फ्यूज व्हायचं नाही. पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्सचं कुठं आयोजन करण्यात आलेलं होतं? दीव दमन मधलं दीव. आणि पहिल्या खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवाचं आयोजन कुठं करण्यात आलेलं होतं? करण्यात येणार आहे श्रीनगर मधल्या दाल लेक मध्ये करण्यात येणार आहे. आता इथं कन्फ्युजन काय होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगतो की तिकडं पण पहिला वॉटर स्पोर्ट्स आहे आणि इकडं पहिला बीच स्पोर्ट्स आहे. खेलो इंडिया बीच आणि वॉटर ह्याच्यामध्ये जास्त काही फरक त्या ठिकाणी नाही, त्यामुळे कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. बघा वॉटर स्पोर्ट्स नेहमी लक्षात ठेवायचे तलावात खेळलेत, आणि तलाव म्हटल्यानंतर श्रीनगर दाल लेक, आणि बीच गेम्स हे बीच वरती खेळलेले आहेत. बीच म्हटल्यानंतर दीव, राईट. तर जलक्रीडा महोत्सवामध्ये कायाकिंग, कॅनोईंग, रोईंग, वॉटर स्कीइंग, शिकारा रेस आणि ड्रॅगन बोट या 5 खेळांचा समावेश असेल, राईट. शिकारा रेस किंवा शिकारा राईड तुम्ही बऱ्याचदा ऐकले असेल, जम्मू काश्मीरला वगैरे गेलेला असेल तर, राईट. ते दाल लेकचे वगैरे फोटो दाखवतात ना, किंवा मिशन काश्मीर बघितला असेल तुम्ही, सोचो की झीलों का शहर हो, लहरों पे अपना एक घर हो, ती शिकारा, राईट. असं काहीतरी लॉजिक लावायचंय, इमॅजिन करायचं आहे, राईट. नुसतं लक्षात ठेवायचं नाही, नाहीतर आपल्याला असा प्रश्न विचारला जाणार इथं, काय हो जलक्रीडा पहिल्या जलक्रीडा महोत्सवामध्ये खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवामध्ये खालीलपैकी कोणत्या खेळांचा समावेश होता? मग लक्षात किती ठेवणार आहे? इन्फॉर्मेशन जेवढी तुम्ही लक्षात ठेवाल ना तेवढा असं डोकं जड होऊन जाते. बाकी स्टॅटिकच्या विषयाचं काही टेन्शन नाहीये, ती लॉंग टर्म तुम्हाला लक्षात ठेवायची, ही शॉर्ट टर्म लक्षात ठेवायची तुम्हाला. मग ह्याच्यात काहीतरी अशी ट्रिक्स, काहीतरी अॅनॉलॉजी बनवायला पाहिजे आपल्याला. खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवाचं केंद्र सरकारच्या क्रीडा क्षेत्राचा विस्तार करण्याच्या वचनबद्धतेचं आणखी एक उदाहरण आहे. या खुल्या वयोगटातील स्पर्धेत देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 400 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. त्याच्या आधीच्या 2 इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देतो. त्रिनिदाद आणि टोबॅगो जो आहे तर हा UPI फास्ट पेमेंट सिस्टीम स्वीकारणारा प्रथम कॅरिबियन देश ठरलेला आहे. प्रथम कॅरिबियन देश. आणि ह्या क्रिस्टीन कार्ला कांगलू आहेत ना, क्रिस्टीन कार्ला कांगलू तुम्हाला आठवत असेल तर बघा, साधारणतः जानेवारीच्या करंट अफेअर्स मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. प्रवासी भारतीय दिवस जो असतो ना 9 जानेवारी ला साजरा केला जातो, प्रवासी भारतीय दिन. कनेक्ट करायला शिकायचं आहे. प्रवासी भारतीय दिन त्याच्या 2025च्या प्रमुख अतिथी कोण होत्या? या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या राष्ट्रपती क्रिस्टीना कार्ला कांगलू. गेटिंग माय पॉइंट? बघा एका बातमीमध्ये, एका न्यूज मध्ये त्याच्याशी रिलेटेड किती गोष्टी दडलेल्या आहेत. ही साधारणतः 7 महिन्यापूर्वीची न्यूज होती. ही साधारणतः 4 महिन्यापूर्वीची न्यूज होती. मी काय केलं, 7 महिन्यापूर्वीची, 4 महिन्यापूर्वीची आजची न्यूज एकत्र केली. सो लॉंग रन मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो म्हटल्यानंतर मला काय आठवलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या राष्ट्रपती क्रिस्टिना कार्ला कांगालू या 2025च्या प्रवासी भारतीय दिनाच्या प्रमुख अतिथी होत्या. दुसरी गोष्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च सन्मान मिळालाय, तो या राष्ट्रपती क्रिस्टिना कार्ला कांगालू यांच्या हस्ते मिळालेला आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, युपीआय युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही आपली फास्ट पेमेंट सिस्टीम वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये ऍक्सेप्ट केली जाते, तर त्याच्यामध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो ही आपली युपीआय प्रणाली ऍक्सेप्ट करणार पहिलं कॅरिबियन राष्ट्र त्या ठिकाणी ठरलेलं आहे. राईट. तो बघा आता पोर्ट ऑफ स्पेन या ठिकाणी राष्ट्रपती भवनामध्ये, कुठल्याच्या राष्ट्रपती भवनात, त्यांच्या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये किंवा विशेष समारंभामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या राष्ट्रपती क्रिस्टिना कार्ला कांगालू यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आलेला आहे. राईट. तो द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद आणि टोबॅगो. सर्वात महत्वाचं काय आहे, खाली परत हायलाइट केलेलं आहे वेगळ्या कलर मध्ये, हा पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले परदेशी नेते ठरलेले आहेत. राईट. असे प्रश्न जास्त विचारले जाण्याची प्रोबॅबिलिटी त्या ठिकाणी आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. राष्ट्रपतींच्या हस्ते ड्युरँड कप स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण, PYQ जर का लक्षात घेतला तर याच्या आधी 2 वेळा ड्युरँड कप वरती प्रश्न आलेला आहे. एकदा आलेला होता की ड्युरँड कप ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, आणि एकदा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आलेला आहे. मी जे PYQ चे रेफरन्स तुम्हाला देतोय ते गेल्या 10 ते 11 वर्षातले आहेत, म्हणजे साधारणतः 2014 पासून ते 2025 पर्यंतच्या अगदी अलीकडच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारले गेलेले जे प्रश्न आहेत तर त्याचा रेफरन्स मी या ठिकाणी देत असतो बघा. राईट. तो बघा, राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रामध्ये 4 जुलै 2025 ला एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ड्युरँड कप स्पर्धा 2025च्या ट्रॉफीचं अनावरण त्या ठिकाणी केलं. तुम्हाला इथं आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे ऑफिसर दिसत आहेत. इनफॅक्ट तुम्हाला बरेच चीफ ऑफ दी स्टाफ म्हणजे आर्मी असतील, नेव्ही असेल किंवा एअरफोर्स असतील तर ते पण त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. का? कारण ह्या स्पर्धेचा संदर्भ जो आहे तर तो आपल्या या सर्व्हिसेसची पण आहे आणि देशामधले राष्ट्रीय स्तरावरचे जे फुटबॉल क्लब आहेत तर त्यांच्याशी पण त्या ठिकाणी आहे. राईट. त्याच्या आधी बेसिक बघूयात. वार्षिक देशांतर्गत फुटबॉल स्पर्धा आहे ही. राईट. भारतातली. आंतरराष्ट्रीय आहे का? नाही, देशांतर्गत फुटबॉल स्पर्धा आहे. 1988 मध्ये पहिल्यांदा अन्ना डेल शिमला या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर या स्पर्धेचं ठिकाण शिफ्ट झालं. 1940 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ड्युरँड फुटबॉल टुर्नामेंट सोसायटी आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन AIFF यांच्याद्वारे ही स्पर्धा आयोजित केली जाते. आशिया खंडातली सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा कुठली असा प्रश्न आला तर ती ड्युरँड क्लब त्या ठिकाणी आहे. जुनी आणि विद्यमान क्लब फुटबॉल स्पर्धा त्या ठिकाणी आहे. म्हणून मी म्हटलं की राष्ट्रीय स्तरावरचे वेगवेगळे क्लब जे आहेत तर ते याच्यात सहभागी होत आहेत. आणि जगातली 5वी सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे. राईट. बघा, आशिया खंडातली सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आणि जगातली 5व्या क्रमांकाची सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा. राईट. शतकानुशतके जुनी परंपरा अबाधित ठेवत भारतीय सशस्त्र दलाच्या विविध विभागांमधील पाहुण्या आमंत्रित संघांसह कोणत्याही राष्ट्रीय क्लबसाठी ही स्पर्धा खुली असते. म्हणून मी म्हटलं की याचा रेफरन्स मी तुम्हाला सांगतो की का इथं आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे ऑफिसर्स आहेत किंवा चीफ्स तुम्हाला दिसत आहेत. काय कारण आहे की भारतीय सशस्त्र दलाचे विविध विभाग आहेत तर ते पाहुणे आमंत्रित आहेत त्यांचे संघ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय क्लब जे आहेत कुठलेही देशातले म्हणजे भारतातले तर त्यांच्यासाठी ही स्पर्धा जी आहे तर ती खुली आहे. फेडरेशन कपच्या स्थापनेपासून ही केवळ निमंत्रित सहभागासह एक प्रदर्शनीय फुटबॉल स्पर्धा बनलेली होती. पण 2022 पासून इंडियन सुपर लीग आणि बहुतेक आय लीग क्लब याच्यामध्ये सहभागी होतात. राईट. सो ही स्पर्धा सर्व विभागांमध्ये भारतीय हंगामाची फुटबॉल हंगामाची सुरुवात दर्शवते. म्हणून
असा जर प्रश्न आला, भारतीय फुटबॉल हंगामाची सलामीवीर स्पर्धा म्हणून खालीलपैकी कोणती स्पर्धा ओळखली जाते, तर त्याचं उत्तर पण काय असेल, त्याचं उत्तर पण ड्युरंड कप त्या ठिकाणी असेल. राईट, तो लक्षात घ्या. या स्पर्धेचं नाव संस्थापक हेनरी मार्टिमर ड्युरंड यांच्या नावावरून देण्यात आलेलं आहे. हे कोण होते, तर 1884 ते 1894 या कालखंडामध्ये ब्रिटिश इंडियामध्ये ते ब्रिटिश राजवटीमध्ये परराष्ट्र सचिव त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या नावावरून याला नाव पडलेलं आहे. भारत आणि संस्थानांच्या सशस्त्र दलांच्या विविध विभाग आणि रेजिमेंटसाठी फुटबॉल स्पर्धा म्हणून ही स्पर्धा इनिशियली सुरू झालेली होती. स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या रेजिमेंट्सला पाहुण्या म्हणून आमंत्रित करून सैन्याची उपस्थिती जी आहे तर ती कायम ठेवण्यात आलेली आपल्याला दिसते. राईट, सो बघा 360 डिग्री आत्ता अनावरण झालेलं आहे, तेवढं पुरतं मर्यादित न राहता बाकी सगळं बघितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, देशातलं पहिलं घोड्यांचं रोगमुक्त क्षेत्र, फर्स्ट इक्वाइन डिसीज फ्री कंपार्टमेंट EDFC, तो हे स्थापन करण्यात आलेलं आहे. भारताची पशु आरोग्य प्रणाली आणि आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभीकरण या दृष्टिकोनातून एक महत्वाचा टप्पा म्हणून या पहिल्या घोड्यांच्या रोगमुक्त क्षेत्राला मानलं जात आहे. 3 जुलै 2025 रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावरती जागतिक पशु संघटनेकडून वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ यांच्याकडून याला मान्यता मिळालेली आहे. यूपी मधल्या मेरठ कॅन्टोन्मेंट या ठिकाणी रिमाउंट व्हेटरनरी कॉर्प्स केंद्र आणि महाविद्यालय आहे, तर तिथं ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रिमाउंट व्हेटरनरी कॉर्प्स याचा जर का विचार केला तर ही आर्मीची अशी एक कोर आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्राणी त्या ठिकाणी होते. आता तर ती बंद वगैरे करण्यात आलेली आहे. मागे आपण एक न्यूज पण बघितलेली होती की लेफ्टनंट जनरल DB शेकटकर नावाची कमिटी नेमण्यात आलेली होती की आर्मी मध्ये जे काही अननेसेसरी खर्च होत आहेत तर त्याच्यात सुधारणा सुचवण्यासाठी, तर त्याच्यामध्ये त्यांनी रिमाउंट व्हेटरनरी कोर जी आहे तर ती बंद करावी असं त्या ठिकाणी सांगितलं. जनरली खेचरं असतील किंवा घोडे असतील, राईट, तर त्यांच्यासाठी ही कोर होती. म्हणजे खेचरं कशासाठी, तर आधी दुर्गम भागामध्ये रोड्स वगैरे नव्हते ना, मग आर्मीला रसद पोचवायची म्हटल्यानंतर काय पाहिजे, खेचरं त्या ठिकाणी पाहिजे. सो त्याच्यासाठी आर्मीनं रिमाउंट व्हेटरनरी कोर जी आहे तर ती चालू केलेली होती. गेटिंग इट. तुम्ही इव्हन पुण्यामध्ये कधी पिंपरी साईडला वगैरे गेलात, खडकीच्या इकडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला तिकडे आर्मीचे त्या ठिकाणी पिंपरी फार्म्स पण त्या ठिकाणी दिसते. तो ते पण यांचाच भाग त्या ठिकाणी होत. या सुविधेमुळे अश्वांना आता काय होणार आहे, आंतरराष्ट्रीय जैव सुरक्षा तसंच प्राणी आरोग्य मानकांचं पालन करून परदेशामध्ये प्रवास करता येणार आहे आणि विविध स्पर्धांमध्ये भाग घेता येणार आहे. त्याचबरोबर जैव सुरक्षेबाबतचे प्रोटोकॉल, त्याच्यानंतर कडक पशुवैद्यकीय देखरेख आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन यांच्या अंमलबजावणीमुळे या केंद्रातील भारतीय घोडे जे आहेत तर ते भारतीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणारे घोडे आता परदेशात पण प्रवास त्या ठिकाणी करू शकतात. आधी त्याला अडचणी होत्या या सगळ्या हेल्थ आणि त्या गोष्टींमुळे, राईट. जागतिक घोडेस्वारी स्पर्धांमध्ये भारतीय घोडेस्वार आणि घोड्यांच्या सहभागामध्ये लक्षणीय वाढ त्याच्यामुळे होईल, राईट. तो हे एकंदरीत आहे घोड्यांचं पहिलं रोगमुक्त क्षेत्र. कुठं, मेरठमध्ये रिमाउंट अँड व्हेटरनरी कॉर्प्सचं सेंटर आहे आणि महाविद्यालय आहे तर त्या ठिकाणी. पुढचा मुद्दा, देशातील पहिल्या सहकारी विद्यापीठाचं भूमिपूजन, राईट. इकडं PIBचं काहीतरी दिसतंय आणि भूमिपूजन ते झालेलं आहे अमित शहा यांच्या हस्ते, तर ते पण तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. सो त्रिभुवन सहकारी विद्यापीठ, देशातलं पहिलं सहकारी विद्यापीठ कुणाच्या नावावरून, त्रिभुवन दास पटेल यांच्या नावावरून त्याला त्रिभुवन सहकारी विद्यापीठ नाव दिलेलं आहे बरं का. गुजरात मधल्या आणंद या ठिकाणी उभं केलं जात आहे हे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते याचं भूमिपूजन करण्यात आलं. 5 जुलै 2025 रोजी हे भूमिपूजन झालेलं आहे. 125 एकर विस्तीर्ण क्षेत्रावरती हे उभारलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. हे विद्यापीठ संपूर्ण देशभरातील सहकारी संस्थांच्या प्रशिक्षणासाठी एकसंध अभ्यासक्रम तयार करून नवोन्मेष म्हणजेच इनोव्हेशन, संशोधन आणि प्रशिक्षण, रिसर्च आणि त्याचबरोबर ट्रेनिंग याच्या माध्यमातून सहकारी संस्थांना
पुढे नेण्याचं त्या ठिकाणी काम करेल. हे विद्यापीठ 2 लाख नवीन आणि 85,000 जुन्या PSCs प्रायमरी ऍग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून सर्व योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात करण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे. आता 2025च्या बाबतीमध्ये जर विचार केला तर ते काय साजरं केलं जात आहे? आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष. तर हा एक कॉन्टेक्स्ट आहे. दुसरा कॉन्टेक्स्ट आहे तो म्हणजे देशातलं पहिलं सहकारी विद्यापीठ म्हणजे प्रथम घडणारी घटना. आणि तिसरा एक कॉन्टेक्स्ट आहे की आपल्याला बऱ्याचदा वाटेल की सहकार असा चांगला जर का कुठं रुजला असेल ना तर तो महाराष्ट्रामध्ये रुजलेला आहे. राईट. आधी असं म्हटलं पण जात होतं की ते पुणे युनिव्हर्सिटीच्या जवळ जे वैकुंठ मेहता जे आहे ना व्हॅनिकॉम, तर ती कोऑपरेटिव्हची इन्स्टिट्यूट आहे तर तिथं कदाचित होऊ शकेल. मात्र तिथं न होता ते गुजरातमध्ये त्या ठिकाणी गेलेलं आपल्याला दिसते. राईट. तो बघा, त्रिभुवन शक्ती युनिव्हर्सिटी, इंडियाज फर्स्ट नॅशनल कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी, इज प्रपोज टू बी एस्टॅब्लिश्ड ॲट इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट आनंद, IRMA. आनंद मध्ये कुठं? इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट. हे लक्षात ठेवायचे. नाहीतर आनंद मध्ये आहे पण कुठल्या संस्थेच्या प्रिमाइसेस मध्ये उभं केलं जाणारे वगैरे ह्याच्यात कन्फ्युजन त्या ठिकाणी होऊ शकतं. राईट. तर तिथं उभं केलं जाणार त्या ठिकाणी आहे. राईट. विथ एम ऑफ प्रोव्हाइडिंग एज्युकेशन, ट्रेनिंग, रिसर्च अँड पॉलिसी डेव्हलपमेंट इन कोऑपरेटिव्ह सेक्टर, जे की आपण बघितलंच ऑलरेडी. राईट. आता इथं प्रश्न विचारला जाणार आहे का? तर गॅरंटेड विचारला जाऊ शकतो. नॅशनल बायो बँक. बघा, राष्ट्रीय जैव बँकेचे उद्घाटन. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी जे आहे तर त्याचे त्या ठिकाणी राज्यमंत्री आहेत जितेंद्र सिंग यांनी नवी दिल्ली या ठिकाणी याचं उद्घाटन केलं. बघा, CSIR इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी या ठिकाणी फेनोम इंडिया नॅशनल बायो बँकचे उद्घाटन केले. नव्याने सुरू झालेल्या या सुविधामध्ये भारतातील दीर्घ कालावधीत संकलित केलेले व्यक्ती आणि गटाविषयांच्या आरोग्य संशोधनाची संकलित माहिती जी आहे तर ती तयार करणं आणि भविष्यामध्ये वैयक्तिकृत म्हणजे पर्सनलाइज उपचार तयार करण्याच्या दिशेने महत्वाची ठरणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळे सॅम्पल्स जे आहेत तर ते वेगवेगळ्या लोकांचे घेतले जाणार आहेत आणि या बायो बँक मध्ये ते सॅम्पल्स जतन करून त्या ठिकाणी ठेवले जातील आणि मग त्याच्यातून मग वेगवेगळ्या प्रकारे रिसर्च साठी ते सॅम्पल्स जे आहेत तर ते वापरले जाणार त्या ठिकाणी आहे. राईट. बघा, या पुढाकारामुळे लवकर निदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, तसेच लक्षित उपचारांमध्ये सुधारणा आणि मधुमेह, कर्करोग, हृदयरोग, रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार यांसारख्या गुंतागुंतीच्या आजारांची आणि दुर्मिळ अनुवंशिक जटिल विकारांशी लढण्यास बळकटी मिळेल. राईट. अशी आहे CSIR ची नॅशनल बायो बँक. 6 जुलैला त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी झालंय बघा. राईट. तर तुम्हाला दिसेल 6 जुलै 2025. राईट. चलो, पुढे जाऊयात. बघा, GST संकलन 5 वर्षामध्ये दुप्पट होऊन ते 22.08 कोटींवरती पोहोचलेलं आहे. आर्थिक वर्ष 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये GST कलेक्शन किती झालेलं आहे? 22.08 लाख कोटी रुपये इतकं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि ही आतापर्यंतची सर्व हायेस्ट GST कलेक्शनची रक्कम त्या ठिकाणी आहे. याच्या आधी जर विचारलं केला तर 23-24 मध्ये 1.68 लाख कोटी इतकी त्या ठिकाणी संकलन जे आहे तर ते झालेलं होतं. गेटिंग इट. 1 जुलै 2017 लागू केलाय ना GST. 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत. नेक्स्ट बघा, इस्रोचे माजी शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचं निधन झालेलं आहे. आता परत तेच आहे, MPSC का सातत्यानं आपल्याला असं करते
की असे काहीतरी प्रश्न विचारते की ज्याच्यामुळे कन्फ्युजन आपलं जास्त त्या ठिकाणी वाढेल. उदाहरणार्थ विजय पेंडसे यांचे इतक्यात निधन झाले ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत. राईट. तर बघा इस्रो मध्ये सिनियर सायंटिस्ट होते, त्यांचं अमेरिकेमधल्या सॅन होजे या ठिकाणी निधन झालेलं आहे. बेसिकली सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीतून रसायनशास्त्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्याच्यानंतर पाषाणमध्ये जी शस्त्र संशोधन आणि विकास संस्था आहे ARDE, राईट, आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, तर तिथं कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून ते काम करत होते. त्याच्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी त्यांची निवड जी आहे तर ती थुंबा अग्नि बाण प्रशिक्षण केंद्रामध्ये त्या ठिकाणी सहाय्यक शास्त्रज्ञ म्हणून केली. आणि त्याच्यानंतर डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र उभारण्यासाठी जेव्हा डॉक्टर वसंत गोवारीकर यांना पाचारण करण्यात आलं तेव्हा त्यांच्या टीम मध्ये या विजय पेंडसे यांचा पण सहभाग त्या ठिकाणी होता. अग्निबाणाच्या घन इंधनाच्या निर्मितीमध्ये यांचा महत्वाचा वाटा त्या ठिकाणी होता बघा. आणि भारताच्या SLV-3 आणि PSLV प्रक्षेपणात याच घन इंधनाचा वापर जो आहे तर तो करण्यात आलेला होता. तर असं विजय पेंडसे यांचं कंट्रीब्युशन आहे. नंतर शेवटी असं होतं की मग पण इंटरनल पॉलिटिक्स जे आहे इस्रो मधलं तर त्याला कंटाळून मग त्यांनी निवृत्ती घेतली आणि त्याच्यानंतर ते अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी सेटल झाले. पुढचा मुद्दा बघा, ऑपरेशन नन्हे फरिश्ते. बघा रेल्वे मंत्रालयाचे हे ऑपरेशन आहे. दरवर्षी रेल्वे मंत्रालय त्या ठिकाणी राबवते. मध्य रेल्वे विभागांतर्गत रेल्वे सुरक्षा दल म्हणजे RPF आणि त्याचबरोबर रेल्वे पोलीस जे आहेत तर त्यांच्याद्वारे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ऑपरेशन नन्हे फरिश्ते मोहीम राबवलेली आहे. घरातून पळून गेलेले किंवा हरवलेले अशी जी बालकं आहेत तर त्या बालकांचा शोध घेणं आणि त्या बालकांना आपल्या घरी पाठवणं, राईट, तर ते याच्यामध्ये केलं जाते नन्हे फरिश्तेमध्ये. तर नन्हे फरिश्तेचा उद्देश काय आहे, घरातून पळून गेलेली किंवा घर सोडून गेलेली होती कुठल्या तरी कारणामुळे, डोक्यात राग जातो मी चाललो घर सोडून, राईट, लहानपणी आपल्याला वाटायचं ना घर सोडून जावं वगैरे, घरचे लई त्रास देत आहेत. सो तसं काहीतरी वाटून जी पळून गेलेली बालकं आहेत किंवा हरवलेली बालकं आहेत अशा बालकांचा शोध घेणं आणि त्यांना त्यांच्या पालकांना सुखरूपपणे सुपूर्त करणं. सो अशा आशयाचं हे त्या ठिकाणी अभियान आहे नन्हे फरिश्ते. लक्षात घ्यायचंय ऑपरेशन नन्हे फरिश्ते. सो RPF आणि लोहमार्ग पोलीस, सॉरी लोहमार्ग पोलीस, राईट, रेल्वे पोलीस, तर त्याच्या बाबतीत इलेक्ट्रॉनिक लाईन कॉलिंग तंत्रज्ञान. बघा ELC चा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो, बरोबर, इलेक्ट्रॉनिक लाईन कॉलिंग टेक्नॉलॉजी. आता बऱ्याचदा काय होतं टेनिस स्पर्धांमध्ये सर्व्हिस व्यवस्थित आहे की नाही तर त्याच्यासाठी बरोबर रेषेच्या मागणं सर्व्हिस केलेली होती का त्या प्लेयरनं तर ते चेक करावं लागतं. त्याचबरोबर बॉल नेमका कोर्टच्या आतमध्ये आहे का बाहेर आहे हे चेक करण्यासाठी ह्या अशा प्रकारचे रिव्ह्यू घ्यावे लागतात. तर त्याच्यासाठी आधी लाईन कॉल म्हणून ओळखले जाणारे पंच त्या ठिकाणी असायचे आणि लाईन कॉलच्या पंचांनी सांगितलं की हा बॉल बाहेर गेलेला आहे तर सर्व्हिस आउट त्या ठिकाणी गेलेली आहे किंवा मग पॉइंट मिळणार नाही. लाईन कॉलच्या पंचांनी सांगितलं की नाही नाही हा कॉल एक्झॅक्टली त्या रेषेवरती त्या ठिकाणी आहे बॉल तर मग काय त्या केसमध्ये तो पॉइंट जो आहे तर तो मिळणार. अशा पद्धतीनं हे चेंडू इन आहे का आउट आहे याकडं ते जे लाईन कॉल म्हणून ओळखले जाणारे पंच आहेत ना तर ते होते. त्याचबरोबर सर्व्हिस खेळाडू योग्य पद्धतीनं करतोय का तर त्याचं पण विश्लेषण केलं जायचं, राईट. एखादा खेळाडू जो आहे तर त्यानं त्या रेषेच्या पुढनं जर सर्व्हिस केली तर त्याला फुट फॉल्स असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. जसं आपण क्रिकेटमध्ये बॉलिंग टाकत असताना त्याचा जर का पाय हा त्या रेषेच्या पुढे पडला तर त्याला आपण काय म्हणतो, नो बॉल. तशाच पद्धतीनं एखादा टेनिसपटू सर्व्हिस करत असताना त्याचा पाय हा ती जी त्या कोर्टची रेष आहे तर त्याच्या पुढे पडला तर त्याला काय म्हटलं जातंय मग फुट फॉल्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. जसं आपण भाल्यामध्ये फाऊल म्हणतो, त्या गोलाच्या बाहेर जर का गेला तर फाऊल झाला तर त्याच्या पद्धतीने. सो त्याच्याऐवजी आता विम्बल्डन मध्ये काय आहे, यंदापासून इलेक्ट्रॉनिक लाईन कॉलिंग सिस्टीम किंवा तंत्रज्ञान
वापरायला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये ऑलरेडी ह्या तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तर तो चालू झालेला आहे आणि लाईन पंचांऐवजी त्याचा वापर जो आहे तर तो करायला सुरुवात झालेली आहे. 2025 मध्ये ह्याच्याबाबत निर्णय घेतलेला होता आणि आता प्रत्यक्षात विम्बल्डन मध्ये ह्याची अंमलबजावणी जी आहे तर ती चालू झालेली दिसते. पण आपल्याला असं लक्षात येईल की ह्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे बसवले तरी ऐन टायमिंगला ही सिस्टीम जी आहे तर ती फेल झाली विम्बल्डन मध्ये. राईट, सगळीकडे नाही, विम्बल्डन मध्ये फेल त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळं मग नेमका हा पॉइंट ना तुला ना मला, त्यामुळे परत म्हणजे तो पॉइंट कुणालाच ग्राह्य धरला गेला नाही आणि त्यामुळे त्याचा तोटा जो आहे तर तो प्लेयरला त्या ठिकाणी झालेला दिसतो. बघा, स्पर्धेसाठी एका कोर्टवर 12 कॅमेरे आहेत तर सर्व कोर्टवर मिळून 450 कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. राईट, सो त्यामुळे 300 पंचांची संख्या 80 पर्यंत कमी करण्यात आलेली. म्हणजे इथं काय कोविड मध्ये पहिल्यांदा ही गरज भासलेली होती की पंच उपलब्ध त्या ठिकाणी नाहीये आणि मग त्याच्यासाठी काय करायची, ही इलेक्ट्रॉनिक लाईन कॉलिंग सिस्टीम जी आहे तर ती तिथं एस्टॅब्लिश करायची. चांगलं होतं, टेक्नॉलॉजीची मदत घ्यायची. आता काय पंच पण कमी लागणार आहेत. राईट, पण आता प्रॉब्लेम काय झालेला आहे, लाईन जजना हद्दपार करून विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धेने आपल्या कोर्टवर आधुनिक तंत्रज्ञानाशी हातमिळवणी करून ही प्रणाली बसवली, पण निर्णय द्यायच्या वेळी ही प्रणाली बंद पडल्याने खेळाडूंवर गुण पुन्हा नव्याने खेळण्याची वेळ आलेली आहे. राईट, पण मला असं वाटतंय की याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सिम्पली काय, कॅमेरे आहेत ते कॅमेरे ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतायत. एका कोर्टवर 12 कॅमेरे आहेत. राईट, लाईन कॉल देत आहेत ते. स्मृती मानधना T20 क्रमवारीमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आहे. बघा, भारताची उपकर्णधार आहे सध्या स्मृती मंधाना. ICC महिला T20 क्रमवारीमध्ये 4थ्यावरून आता कितव्या 3ऱ्या स्थानावरती त्या ठिकाणी गेलेली आहे. एक दिवसीय क्रमवारीमध्ये इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात शतकी खेळी केलेली होती तिनं. मंधानाला टोटल 771 गुण आहेत आणि ते आतापर्यंतची तिचे सर्वात चांगले गुण आहेत ICC क्रमवारीत. आता पहिल्या 2 कोण आहेत, वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूज ही प्रथम क्रमांकावरती आहे तर ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी ही 2ऱ्या क्रमांकावरती त्या ठिकाणी आहे आणि 3ऱ्या क्रमांकावरती कोण, स्मृती मानधना. राईट, नेक्स्ट, देशातील पहिला डॉल्बी सिनेमा पुण्यात. डॉल्बी म्हणजे डॉल्बी डीजे नाही, राईट, डॉल्बी थिएटर जे म्हणतो ना तशा प्रकारचे इफेक्ट्स आपल्याला बघायला मिळतात. तो तसा देशातला पहिला डॉल्बी सिनेमा पुण्यात सुरू झालेला आहे. खराडीतल्या सिटी प्राईड मध्ये त्याचं उद्घाटन झालं. आता तुम्ही म्हणाल मग थिएटर चालू झालं, हे चालू झालं, ते पण सांगणार का? नाही, बघा इकडं म्हणून मी टाइम्स ऑफ इंडियाची एक न्यूज लिंक तुम्हाला केलेली आहे. इंडिया फर्स्ट डॉल्बी सिनेमा ओपन्स इन पुणे विथ ज्युरॅसिक वर्ल्ड रिबर्थ. सांगायचा उद्देश काय आहे, अशा प्रथम घडणाऱ्या घटना कुठल्या तरी कोपऱ्यातनं उचलतात आणि प्रश्न विचारतात. आता इथं पहिला डॉल्बी सिनेमा कुठं चालू झाला आणि मुंबई दिल्यावरती काय करणार तुम्ही तर म्हणणार बॉलिवूड हब तर मुंबईतच आहे सिनेमाचं, मग तिथं चालू झालेलं असेल. राईट, याच्यामुळे काय होणार आहे, डॉल्बी व्हिजन टेक्नॉलॉजी मुळे उत्कृष्ट दर्जाची दृश्यात्मकता म्हणजेच हाय रिझोल्युशन त्याचं असेल एकंदरीत त्या मूवीचं. डॉल्बी ॲटमॉस तंत्रज्ञानामुळे उच्च दर्जाचा ध्वनी याचा एकत्रित अनुभव मिळणार आहे. ज्युरॅसिक वर्ल्ड रिबर्थ या चित्रपटाच्या प्रदर्शनानं हा डॉल्बी थिएटर जे आहे तर ते खुलं झालेलं दिसतं. पुण्यानंतर हैदराबाद, बंगळुरू, त्रिची, कोचीन, उलिक्कल या ठिकाणी हे सिनेमे जे आहेत तर ते चालू होणार आहे. आता बाकी बघा, डॉल्बी सिनेमात डॉल्बी व्हिजन टेक्नॉलॉजीमुळे उच्च दर्जाची आणि प्रभावी दृश्यात्मकता प्रेक्षकांना अनुभवता येते. राईट, त्याचबरोबर ध्वनीचं तंत्रज्ञान असतं. डॉल्बी व्हिजन ड्युएल 4K लेझर प्रोजेक्शन सिस्टीमचा दर्जा त्याला आहे. त्यामुळे चित्रपटातील दृश्य हे अधिक जास्त उजळ, सुस्पष्ट आणि फाईन डिटेल्स पण त्यातले त्या ठिकाणी दिसतात, म्हणजे फुल HD मध्ये. राईट, डॉल्बी सिनेमामध्ये डायनॅमिक लाइटिंग, आरामदायी व्यवस्था. आता बाकी ते सगळं लक्झरीशी रिलेटेड आहे, ते काय बघितलं नाही तरी चालेल, पण बेसिक लक्षात ठेवा. आदिवासी वसतिगृहांमध्ये विकास समिती. बघा, राज्यामध्ये जी आदिवासी वसतिगृह आहेत तर त्याच्यामध्ये पालक आणि विद्यार्थी या दोन्हींचा समावेश असलेली वसतिगृह विकास समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यानुसार या समितीमध्ये
5 पालक प्रतिनिधी, 3 विद्यार्थ्यांना स्थान दिलं जाणार आहे. वसतिगृहांमध्ये सोयी सुविधांचा दर्जा कसा आहे, तिथं राहण्या खाण्याचा दर्जा त्या ठिकाणी कसा आहे आणि त्याची जबाबदारी सगळी या समितीवरती त्या ठिकाणी असेल. या समितीत गृहपाल, गृहप्रमुख, सदस्य सचिव त्या ठिकाणी असणार आहेत. राज्यात एकूण 490 वसतिगृह आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाबाहेर राहून उच्च शिक्षण घेणं सुलभ होण्यासाठी विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावर मिळून आहेत. राईट. त्यातील मुलींसाठी 206 आणि मुलांसाठी 284 वसतिगृह आहेत. राईट. तो त्याची तपासणी होणार आहे. सुपर युनायटेड बुद्धिबळ स्पर्धेच्या जलद प्रारूपात डी गुकेश विजेता ठरलेला आहे. राईट. सो रॅपिड ज्याला म्हणतो, रॅपिड प्रकारामध्ये बघा, दोम्मा राजू गुकेश याने अखेरच्या फेरीत अमेरिकेच्या वेस्ली सोवर याचा पराभव करून ग्रँड बुद्धिबळ दौऱ्याचा भाग असलेल्या सुपर युनायटेड स्पर्धेमध्ये जलद प्रारूपात किंवा रॅपिड प्रकारामध्ये विजेतेपद मिळवलेले आहे. तो हे पण लक्षात ठेवायचं. याच्या आधी स्पर्धा आता अतिजलद ब्लिट्स प्रारूपासाठी 18 फेऱ्या बाकी आहेत. या स्पर्धेत एकूण $1,75,000 अमेरिकन डॉलर्सचे पारितोषिक दिले जाणार आहे. राईट. नेक्स्ट, इलन मस्क. तो त्यांना काय आवडलं नाही डोनाल्ड ट्रम्प जे काय करतायत ते, आणि म्हणून त्यांनी काय केलं, आपला स्वतःचा एक नवीन राजकीय पक्ष घोषित केला. ते म्हटले की काय, अमेरिकेला आता नवीन पक्षाची गरज त्या ठिकाणी आहे. अमेरिकेतील उद्योगपती इलन मस्क यांनी अमेरिका पार्टी नावाच्या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली. नाव जरी सिंपल असलं तरी विचारलं जाऊ शकते की इलन मस्क यांनी स्थापन केलेल्या नव्या पक्षाचे नाव काय? अमेरिका पार्टी. राईट. अमेरिकेतील द्विपक्षीय पद्धतीला त्यांनी आव्हान त्या ठिकाणी दिलंय. मग 2 पक्ष कुठले कुठले आहेत तिथं, तर ते पण माहित असले पाहिजेत आपल्याला. डेमोक्रॅट आहेत आणि त्याचबरोबर डेमोक्रॅटिक पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी. राईट. सध्या डोनाल्ड ट्रम्प जे आहेत तर ते रिपब्लिकन पार्टीचे त्या ठिकाणी आहेत ना. आपण डोनाल्ड ट्रम्प यांचं इलेक्शन बघितलं तेव्हा ते दोन्ही पक्ष बघितलेले होते त्या ठिकाणी. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातून बाहेर पडल्यानंतर अमेरिकी नागरिकांनी गमावलेले स्वातंत्र्य त्यांना परत मिळावे या उद्देशानं ही राजकीय पक्षाची स्थापना केलेली दिसते. राईट. नेक्स्ट, आता व्हेरी 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 इम्पॉर्टंट हॅशटॅग असं काहीतरी करून ठेवा, याच्यावरती गॅरंटेड प्रश्न विचारला जाणार आहे. बघा, सब लेफ्टनंट आस्था पुनिया. मी का व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट किंवा एक्सपेक्टेड म्हटलेलं आहे, तर त्याच्या आधी पुढच्या स्लाइड वरती जातो. 2019 मध्ये भारतीय नौदलामध्ये लेफ्टनंट शिवांगी सिंह यांचा समावेश झालेला होता आणि त्या भारतीय नौदलामध्ये म्हणजे इंडियन नेव्हीमध्ये वैमानिक म्हणून रुजू होणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक ठरलेल्या होत्या. म्हणजे फर्स्ट विमेन पायलट ऑफ इंडियन नेव्ही लेफ्टनंट शिवांगी यांच्यावरती PYQ त्या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणून त्याच लाईन वरती आता सब लेफ्टनंट आस्था पुनिया. आता इथं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. सब लेफ्टनंट आस्था पुनिया इकडे दिसेल तुम्हाला, विंग्स ऑफ गोल्ड. सब लेफ्टनंट आस्था पुनिया हॅज बिकम द फर्स्ट वुमन ट्रेंड ॲज अ फायटर पायलट इन द इंडियन नेव्ही. म्हणून मी म्हटलं, आणि त्यांना विंग्स ऑफ गोल्ड नावाचं हे प्रतिष्ठित पदवी जी आहे तर ती त्या ठिकाणी देऊन सन्मानित करण्यात त्या ठिकाणी आलेलं दिसतं. आता या ज्या शिवांगी आहेत तर त्या नुसत्या वैमानिक त्या ठिकाणी झालेल्या आहेत, म्हणजे नुसते पायलट झालेले आहेत. पण इथं जर का आपण बघितलं तर फर्स्ट वुमन ट्रेंड ॲज अ फायटर पायलट. नॉर्मल पायलट आणि फायटर पायलट याच्यामध्ये त्या ठिकाणी फरक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा इंडियन नेव्हीचा पर्टिक्युलरली विचार करताय आणि नेव्हीचे जे वेगवेगळे एअरक्राफ्टचा विचार करताय तेव्हा नॉर्मल पायलटला कदाचित म्हणजे फायटर पायलट जरी तो असेल आणि तो एखाद्या एअरबेस वरती तिथून टेक ऑफ करत असेल किंवा लँडिंग करत असेल तर त्याच्यासाठी तितके जास्त चॅलेंजेस, म्हणजे आता चॅलेंजेस असतातच पण तुलनेनं ते चॅलेंजेस कमी असतात असं म्हणूयात. म्हणजे आपल्याला इथे काही कुणाला तरी कमी दाखवायचं वगैरे अशातला भाग नाहीये, पण चॅलेंजेस तुलनेनं त्या ठिकाणी कमी असतात. तुलनेनं कमी का?
तर इकडे स्टेबल प्लॅटफॉर्म असतो, पण नेव्हीचा जर का विचार केला, जेव्हा तुम्हाला नेव्हीच्या कुठल्या तरी युद्धनौकेवरती तुमचं एअरक्राफ्ट जे आहे तर त्याचं लँडिंग करायचंय किंवा त्याचा टेक ऑफ घ्यायचा आहे, रनवे तुमचा छोटा आहे, दुसरी गोष्ट लँडिंग करायचं आहे, तर तेव्हा तो लँडिंग होणारा प्लॅटफॉर्म जो आहे तर तो प्लॅटफॉर्म कंटिन्युअसली त्या ठिकाणी हलतोय, तिथं कंटिन्युअसली तो प्लॅटफॉर्म स्टेबल नाहीये, तर अशा वेळी हे करणं जे आहे तर ते फार कौशल्याचं काम त्या ठिकाणी आहे. आणि हे अचीव केलेलं आहे सब लेफ्टनंट आस्था पुनिया यांनी, आणि म्हणून आता ह्यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकणार आहे. भारतीय नौदलामध्ये पहिल्या लढाऊ वैमानिक म्हणून दाखल होणाऱ्या आस्था पुनिया त्या ठिकाणी ठरलेल्या आहेत. बाकी मी वरचं सगळं एक्सप्लेन तुम्हाला केलंच. त्यांना विशाखापट्टणम या ठिकाणी INS देगा मध्ये द्वितीय प्राथमिक हॉक रूपांतरण अभ्यासक्रमाच्या पदवीदान समारंभात विंग्स ऑफ गोल्ड या प्रतिष्ठित पदवीनं सन्मानित करण्यात आलं. नौदलाच्या लढाऊ विमानांच्या क्षेत्रामध्ये प्रवेश मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. बघा, नुसते प्रोटोटाइप्स आहेत, त्याच्यावरती काम करायचंय आणि त्याच्यातनं पुढे त्या ठिकाणी जायचंय. आघाडीवरती तैनात लढाऊ विमानांचे सारथ्य करण्यापूर्वी लष्करी वैमानिकांना प्रगत हॉक या प्रशिक्षणासाठी विमानावर प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यानुसार 20 वर्षीय आस्था पुनिया या आणखी वर्षभर हॉक विमान चालवतील आणि त्यानंतर नौदलाच्या विमानवाहू नौकेवरती MiG-29K किंवा लवकरच समाविष्ट होणारे राफेल एम म्हणजे काय, मरीन राफेल आपण घेतोय ना नवीन, तर ती विमानं जी आहेत तर त्याचं फ्लाइंग करण्यासाठी या सज्ज त्या ठिकाणी होतील. बघा, इकडे लेफ्टनंट शिवांगी सिंह दिलेला आहे आणि आता सब लेफ्टनंट म्हणजे आता लेफ्टनंट होतीलच इन बिटवीन आस्था पुनिया त्या ठिकाणी आहेत. तर त्या भारतीय नौदलाच्या पहिल्या लढाऊ वैमानिक ठरलेल्या आहेत. त्याच्यानंतर अजून एक मोस्ट एक्सपेक्टेड पर्सनॅलिटी, चर्चित व्यक्ती निवड नियुक्तीमध्ये पराग जैन. ऑपरेशन सिंदूर मध्ये आपण पाकिस्तान मधले 9 दहशतवादी प्रशिक्षण केंद्र तर ती नेस्तनाबूत करून टाकली आणि याच्या बाबतीमध्ये जी काही इंटेलिजन्स इन्फॉर्मेशन आहे तिथली तर ती गॅदर करणारे ज्येष्ठ IPS अधिकारी पराग जैन यांची रिसर्च अँड अनालिसिस विंगच्या प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे. विचार करा नुसतं की एक चेहरा हा आपण असं म्हणत की पडद्यामागं काम त्या ठिकाणी करतोय, की ज्यांनी ही एक्झॅक्टली 9 लोकेशन्स, आता तुम्ही डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशनची ती पत्रकार परिषद बघितलेली असेल तर त्या पत्रकार परिषदेमध्ये हे सांगण्यात आलेलं होतं की तसे तर भरपूर लोकेशन्स होते, बट आम्ही कशावरती फोकस केला, आम्ही त्या 9 लोकेशन वरती एक्झॅक्टली फोकस केला. म्हणजे एवढं प्रिसिजननं ही माहिती काढणं हे एक महत्वाचं कौशल्य त्या ठिकाणी मानावं लागेल, राईट. आणि इथून पुढेही युद्धतंत्रामध्ये अशा प्रकारच्या कौशल्याचा वापर जो आहे तर तो होणारच आहे, राईट. त्याचबरोबर एका बाजूला टेक्नॉलॉजी आहे आणि दुसऱ्या बाजूला मानवी कौशल्य आहे, याची सांगड घातली पाहिजे. सो त्याच्यात कसब असणारे हे पराग जैन 1989च्या IPS बॅचचे अधिकारी आहेत, पंजाब केडरचे. तर त्यांची रिसर्च अँड अनालिसिस विंगच्या प्रमुखपदी नियुक्ती झालेली आहे. 20 वर्ष झालं ते रॉ मध्ये त्या ठिकाणी आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या काळात त्यांच्याकडं रॉ एव्हिएशन रिसर्च सेंटरची जबाबदारी त्या ठिकाणी होती. हवाई मार्गे भारताच्या सीमा भागाची टेहळणी आणि गुप्त वार्ता संकलनाचं मुख्य काम जे आहे तर ते या रॉच्या एव्हिएशन रिसर्च सेंटरकडे असतं आणि त्याची जबाबदारी ऑपरेशन सिंदूर मध्ये पराग जैन यांच्याकडे होती, राईट. तो जैन यांच्या चमूनं केलेल्या गुप्त वार्ता संकलनाचा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त करताना उपयोग झालेला होता. पंजाबमधील दहशतवाद शिगेला असताना चंदीगड, लुधियाना, पतियाळा अशा ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधीक्षक, उपमहानिरीक्षक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. खालिस्तानी दहशतवादी गटांच्या कार्यपद्धतीची त्यांना खडानखडा माहिती झालेली होती. त्याचा उपयोग त्यांनी पुढे कॅनडा दूतावासात काम करताना त्यांना झाला. आर्टिकल 370 डिऑपरेशनलाइज केल्यानंतर काश्मीर, जम्मू आणि काश्मीरच्या पुनर्रचनेमध्ये त्यांचं महत्वाचं योगदान त्या ठिकाणी होतं. आणि रॉ मध्ये त्यांनी पाकिस्तान डेकची पण जबाबदारी जी आहे तर ती त्या ठिकाणी सांभाळलेली आहे. असे 1989च्या बॅचचे IPS ऑफिसर पराग जैन यांची रॉचे
संचालक म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट, ऑनलाईन फसवणुकीचे डिस्पोजेबल डोमेन. आता आपण माग आठवत असेल तर बघा तुम्हाला एक गोष्ट बघितलेली होती ती म्हणजे डिजिटल अरेस्ट. आता डिजिटल अरेस्ट नंतर एक नवीन मुद्दा आलेला आहे आता, तो म्हणजे डिस्पोजेबल डोमेन. आता डोमेन नेम वगैरे हे जेव्हा बघतो तर तेव्हा हे शब्द आपल्याला वेबसाईटशी संबंधित दिसतात. एखादी गोष्ट डिस्पोजेबल आहे, बरोबर, डिस्पोजेबल कप्स, डिस्पोजेबल बॅग्स, डिस्पोजेबल काय म्हणतात त्याला, कटलरी मटेरियल, याचा जेव्हा विचार करू शकता तेव्हा आपण काय म्हणतो, डिस्पोजेबल आहेत म्हणजे खाल्ल्यानंतर आपण ते काय करू शकतो, डिस्पोज इझिली करू शकतो. सो अशा पद्धतीचं डिस्पोजेबल डोमेन म्हणजे अशा प्रकारच्या वेबसाईट ज्या काही तासांसाठी, काही वेळेसाठी किंवा अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा तुम्ही त्या वेबसाईटच्या जाळ्यामध्ये सापडेपर्यंत त्या तुम्हाला दृश्यमान राहतात आणि नंतर त्या डिस्पोज त्या ठिकाणी होतात, तर अशा वेबसाईटना डिस्पोजेबल डोमेन असं त्या ठिकाणी आपण म्हणतो. आणि आता हा नवा सायबर फ्रॉडचा प्रकार आलेला आहे की ज्याच्यामध्ये डिस्पोजेबल डोमेनचा वापर त्या ठिकाणी केला जातोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये सायबर फ्रॉड केला जातोय. याच्यामध्ये काय केलं जातं, तर याच्यामध्ये तुम्ही जी वेबसाईट सर्च करता हुबेहूब त्याच्यासारखी कॉपी वेबसाईट बनवली जाते, पण त्याच्यात फरक काय असतो, वेबसाईटचा लुक अँड फील अपीअरन्स सेम असतो, पण जे डोमेन नेम असतं तर त्या डोमेन नेम मध्ये काही चेंजेस असतात. फॉर एक्झाम्पल बघा, त्या डोमेन मध्ये क्लिक, बज, मॉन्स्टर यासारखे शब्द असतात, मग ती आपण असं म्हणू शकतो की बनावट वेबसाईट आहे. किंवा URL जे आहे तर त्याच्याद्वारे पण ते ओळखले जाऊ शकतात. म्हणजे आता इथं इंटरेस्टिंग उदाहरण एक तिथं पेपरामध्ये आलेलं होतं बरं का, मटामधली न्यूज आहे ही बघा. google.com दिसताना नीट बघितलं ना तुम्ही इथं तर नॉर्मल दिसते, पण या गुगलच्या स्पेलिंग मध्ये जे ओ आहे ना, तर तिथं ओ या अल्फाबेट ऐवजी 0 वापरलेला आहे. आणि बऱ्याचदा आपण काही एवढं निरखून भिंग लावून बघत नाही कुठलीही वेबसाईट, आणि त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही त्याच्यावरती सर्च केलेलं आहे, या वेबसाईट वरती तुम्ही गेलेला आहे आणि त्याच्यामुळे फ्रॉड होण्याची शक्यता जी आहे तर ती जास्त असते. पहिला फ्रॉड असा होतोय की या माध्यमातून तुमची इन्फॉर्मेशन जी आहे तर ती त्या ठिकाणी चोरली जाण्याची शक्यता आहे. दुसरा फ्रॉड असा आहे की या माध्यमातून कुठला तरी व्हायरस जो आहे तर तो तुमच्या डिव्हाइस मध्ये येण्याची शक्यता आहे. आणि तिसरा आणि सर्वात कॉमन असणारा फ्रॉड आहे की याचा वापर अगेन ई कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून वगैरे वेगवेगळ्या प्रोडक्ट्स खरेदी करण्याच्या दृष्टीनं केला जातोय आणि तुमचे पैसे जे आहेत तर ते गायब होत आहेत. याचा सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम काय, पैसे गायब झाले किंवा असा सायबर फ्रॉड झाला तर जेव्हा तुम्ही परत सर्च करताय तेव्हा, कारण की या डिस्पोजेबल डोमेन वाले वेबसाईट आहेत त्या वेबसाईट परत तुम्हाला सापडत नाहीत आणि त्यामुळं नेमका झालेला सायबर फ्रॉड आहे तर त्याचा मागोवा घेणं या केसमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कठीण ठरताना दिसतो. तो त्या कंटेक्स्टमध्ये डिस्पोजेबल डोमेन हा डोकेदुखी झालेला दिसतोय, राईट. नेक्स्ट, उष्णतेच्या लाटांचा फटका युरोपला बसलेला आहे, राईट. सो हीट वेव्ह ज्याला आपण म्हणतो, आपण पण मार्च एप्रिल मध्ये ही हीट वेव्ह त्या ठिकाणी एक्सपिरियन्स केली. हीट वेव्ह हा इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज आहे बघा, हा इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज आहे, राईट, नथिंग एल्स. अचानकपणे उष्णतेमध्ये त्या ठिकाणी वाढ होताना दिसते. मुळात उष्णता धरून ठेवण्याची कपॅसिटी दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढत चाललेली आहे. ग्रीन हाऊस गॅसेसच्या प्रमाण जे आहे तर ते त्या ठिकाणी वाढत चाललेलं आहे. सो फ्रान्स असेल, इटली असेल, बेल्जियम असेल, नेदरलँड असेल, बार्सिलोना असेल, पोर्तुगाल असेल, राईट, ऑलमोस्ट युरोपमध्ये सगळीकडेच हीट वेव्ह मुळे जे वेगवेगळे देश आहेत तर ते प्रभावित झालेले आपल्याला दिसतात, राईट. आणि मग गेल्या 20 वर्षातलं सर्वात जास्त तापमान, 25 वर्षातलं सर्वात जास्त तापमान, अशा गोष्टी पण आपल्याला या ठिकाणी दिसतील. त्याचबरोबर अनेक राष्ट्रांमध्ये शाळा ज्या आहेत तर त्याच्यामध्ये हीट वेव्ह मुळे लॉकडाऊन डिक्लेअर केलेलं दिसतं. तर ह्या एकंदरीत गोष्टी घडताना दिसत आहेत, राईट. त्यानंतर बघा, ऍप आधारित टॅक्सी कंपन्यांसाठी वाहतूक मंत्रालयाचे नवे नियम.
ऍप आधारित जे टॅक्सी कंपन्या आहेत, आता ह्याच्या आधीच्या सेशन्स मध्ये आपण बघितलेलं होतं की असं ऍग्रिगेटर धोरण आलेलं आहे. त्याच्यात थोडासा बदल केलेला आहे, बाकी सगळ्या गोष्टी सेमच ठेवलेल्या आहेत. ऍग्रिगेटर धोरण कशासाठी? आपण कॅब बुक करतो आणि तो ओलावाला कॅन्सल करतो, किंवा ओलावाला तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचतो आणि आपण काय केलं असतं, लवकर बुक व्हावी म्हणून 2-3 जणांनी तिथं कॅब बुकचा ऑप्शन ठेवलेला असतो, त्याची बुक झाली म्हणून मी कॅन्सल केली. तो दोन्ही केसमध्ये ऍग्रिगेटर धोरण, त्याचबरोबर पीक अवरला किती भाडं असलं पाहिजे, नॉर्मल केसमध्ये किती भाडं असलं पाहिजे, अशी चुकून मुद्दामून कुणीतरी राईड कॅन्सल केली तर त्याच्यासाठी किती दंड असला पाहिजे, याच्यासाठी हे ऍग्रिगेटर धोरण आहे. बघा, या ऍग्रिगेटर धोरण नुसार काय दिसते आपल्याला, ओला, उबर, रॅपिडो यासारख्या कॅब ऍग्रिगेटर कंपन्यांना सर्वाधिक वर्दळीच्या तासांमध्ये मूळ आधार भाड्याच्या दुप्पट भाडे आकारण्याची परवानगी दिलेली आहे. आधी किती होते, हे 1.5 पट भाडं आकारण्याची परवानगी होती. आता काय झालेलं आहे, दुप्पट भाडं आकारण्याची परवानगी त्यांना प्रदान करण्यात आलेली आहे. राईट. त्याच्यानंतर बघा, वर्दळ नसलेल्या तासांसाठी म्हणजेच नॉन पीक अवर्ससाठी किमान भाडे मूळ आधार भाड्याच्या निम्मे म्हणजे 50% असणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. या आधी मंत्रालयानं सर्वाधिक वर्दळीच्या तासांसाठी आधार भाड्याच्या 1.5 पट भाडे आकारण्याची परवानगी दिलेली, ती आता दुप्पट केलेली त्या ठिकाणी आहे. आकारले जाणारे मूळ भाडे किमान 3 किलोमीटर साठी असेल, मिनिमम 3 किलोमीटर. राईट. आणि ते 1.5 मायलेज म्हणजेच प्रवाशांशिवाय प्रवास केलेले अंतर आणि प्रवाशांना घेण्यासाठी प्रवास केलेले अंतर आणि वापरलेले इंधन यांची भरपाई करतील. राईट. म्हणजे काय, किमान 3 किलोमीटर. आता मला 1 किलोमीटर जायचे, मला 1 किलोमीटर जायचंय, मी रिक्षा बुक करतोय, तरी मला किमान भाडं आकारलं जाणार किती, 3 किलोमीटर साठी. 1.5 मायलेज कशासाठी म्हटलेलं आहे, मी समजा इथं आहे आणि मी रिक्षा बुक करतोय आणि ते ऑटो ड्रायव्हर जे आहेत तर ते माझ्यापासून 500 मीटर लांब आहेत किंवा 800 मीटर लांब आहेत, ते 800 मीटर येणार कशासाठी, 1 किलोमीटर तुम्हाला सोडायसाठी. त्यांना परवडलं पाहिजे ना, म्हणून 3 किलोमीटर साठी किमान भाडं त्या ठिकाणी असेल. 1.5 मायलेज त्याला कन्सिडर केलं जाईल. प्रवाशांशिवाय म्हणजे प्रवाशांशिवाय प्रवास केलेले अंतर किंवा प्रवाशांना घेण्यासाठी कापलेले अंतर आणि वापरलेले इंधन याची भरपाई म्हणून ते असेल. राज्यांना सुधारित मार्गदर्शक तत्व 3 महिन्यांच्या आत स्वीकारण्याचा सल्ला दिलेला आहे. ऍग्रिगेटरनं व्हॅलिड रिझन शिवाय भाडं रद्द केलं तर चालकावरती 10% किंवा 100 रुपयांपेक्षा जास्त नाही अशी दंड, म्हणजे जे भाडं होतं त्याच्या 10% किंवा 100 रुपये यापैकी जे कमी असेल, राईट, तर ते. त्याचबरोबर हे जर आपण केलं तर 50 रुपये किंवा 5% असं दंड आकारला जाणार आहे. राईट. ऍग्रिगेटर चालकांसाठी किमान 5 लाख आणि 10 लाख रुपयांच्या अनुक्रमे आरोग्य विमा आणि टर्म इन्शुरन्स काढणं अनिवार्य त्या ठिकाणी असेल. राईट. ड्रायव्हरसाठी विमा आलेला आहे. ऍग्रिगेटर तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती करणं बंधनकारक राहील. ऍग्रिगेटरने वाहनांच्या प्रारंभिक नोंदणीच्या तारखेपासून 8 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी नोंदणीकृत आहेत अशी वाहने आपल्या सेवेत सहभागी करू नयेत. राईट. त्याच्यानंतर वाहनांमध्ये व्हेइकल लोकेशन अँड ट्रॅकिंग डिव्हाइस लावण्याची आणि ही उपकरणे नेहमी कार्यरत असण्याची खात्री करून घेणं. नुसतं लावून उपयोग नाही, चालू पण असलं पाहिजे. ही वाहने ताफ्यात समाविष्ट करायची झाल्यास त्यासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टांचे पालन करणं ऍग्रिगेटरला बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर बघा, शेख हसीना यांना काय करण्यात आलेलं आहे, 6 महिन्यांची शिक्षा करण्यात आलेली आहे. बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादानं न्यायालयाच्या अवमान प्रकरणामध्ये 6 महिन्यांचा तुरुंगवास सुनावलेला आहे. राईट. गेल्या वर्षी पद सोडल्यानंतर शेख हसीना यांना कुठल्याही प्रकरणामध्ये आतापर्यंत शिक्षा होण्याची ही पहिलीच त्या ठिकाणी वेळ आहे. आवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांचा गेल्या वर्षी जे फोन काही ऑडिओ जे आहेत तर ते त्या ठिकाणी लीक झालेले होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की न्यायालयाच्या अवमानाशी संबंधित होतं, तर त्यामुळे ते चर्चेत आलेले. न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ दिलेली आहे. बघा, ते निजामकालीन रजिस्टर वगैरे चेक करण्याच्या दृष्टिकोनातून ती शिंदे समिती होती. बघा. राईट. मराठा समाजास मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये
आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करण्यासाठी राज्य सरकारनं निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली होती. याला मुदतवाढ दिलेली. आता अजून गायकवाड कमिटी तुम्ही लक्षात ठेवा. गायकवाड आणि त्याच्या आधीची नारायण राणे समिती, मराठा आरक्षणासंबंधित या महत्वाच्या समित्या आहेत बघा. या सगळ्या महत्वाच्या आहेत. डॉक्टर उमाकांत दास गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स, तर त्याच्या कुलगुरूपदी ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि शिक्षण तज्ञ डॉक्टर उमाकांत दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याच्या आधीचे ते कुलपती संजीव सन्याल यांनी याच्याबाबतची घोषणा केली. हे डॉक्टर उमाकांत दास आहेत. सध्या इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद याच ठिकाणी काय होते, सहकार विद्यापीठ होते ना, सहकार विद्यापीठ पहिलं होतंय. तर याचे संचालक आहेत बरं का ते. त्यांच्याकडे 2 दशकांहून अधिक काळाचा अध्यापनाचा, संशोधनाचा आणि शैक्षणिक नेतृत्वाचा अनुभव आहे. 29 जुलैला ते काय करतील, आपला पदभार त्या ठिकाणी स्वीकारतील. उत्कल विद्यापीठातून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलंय. हैदराबाद युनिव्हर्सिटीतून पदव्युत्तर पदवी, IIT कानपूर मधून PhD घेतलेली आहे. डॉक्टर अजित रानडे यांच्या राजीनाम्यानंतर पूर्णवेळ कुलगुरू म्हणून दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता अजून काय लक्षात ठेवाल, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्सच्या बाबतीमध्ये याला मित्रा जे आहे ना, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, तर त्यांनी लीड नॉलेज इन्स्टिट्यूट म्हणून, लीड नॉलेज इन्स्टिट्यूट म्हणून याला दर्जा दिलेला आहे. कुठले कुठले लीड नॉलेज इन्स्टिट्यूट आहेत, धोरणात्मक सल्ला वगैरे देण्याचं काम करतात ना. मित्र महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, नीती आयोगाच्या धर्तीवरती महाराष्ट्रानं प्लॅनिंगसाठी एस्टॅब्लिश केलेली ऑर्गनायझेशन, आणि त्यांना सल्ला मार्गदर्शन करण्याचं काम कोण करतंय, तर हे लीड नॉलेज इन्स्टिट्यूट करतात. याच्यामध्ये IIT मुंबई आहे, त्याच्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर आहे, आणि चौथं इन्स्टिट्यूट कुठलं आहे, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्याचे कुलगुरू म्हणून डॉक्टर उमाकांत दास. बिग ब्युटिफुल नावाचं विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे बघा. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे नवं विधेयक आणलेलं आहे. बिग ब्युटिफुल नावानं ते ओळखलं जात आहे. प्रशासनाचे कर आणि खर्च यांच्या तरतुदी असणारं हे विधेयक अमेरिकन काँग्रेसमध्ये 218 विरुद्ध 214 या मतांनी मंजूर त्या ठिकाणी झालेलं दिसतंय. वन बिग ब्युटिफुल बिल ऍक्ट, राईट. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होणार आहे. विधेयक पुढच्या 10 वर्षामध्ये $3.3 अब्ज सरकारी खर्चाची बचत करेल असा दावा याच्यामध्ये केलेला आहे. याच्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती विरोध देखील झालाय. सिनेटमध्ये अवघ्या एका मतानं मंजूर करण्यात आलेलं विधेयक आहे. या विधेयकामुळे सरकारी खर्चामध्ये बचत होणार आहे. मात्र गरीब अमेरिकन जे नागरिक आहेत तर त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये या विधेयकाचा प्रभाव पडणार आहे. का पडणार आहे, तर सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या अन्न सुरक्षेमध्ये कपात करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर ओबामा केअर नावाची एक योजना होती जी आरोग्य सुरक्षा प्रदान करत होती, तर ती बंद केली जाणार आहे. हरित ऊर्जेसाठी देण्यात येणारं अनुदान बंद केलं जाणार आहे. सन 2017 मध्ये ट्रम्प यांनी जाहीर केलेली कर कपात कायम करण्यात येणार आहे. हॉटेलांमध्ये मिळणारी टीप, जादा वेळ काम केल्याचा भत्ता, ओव्हर टाइम, त्याच्यानंतर सामाजिक सुरक्षा अंतर्गत मिळणारे लाभ याच्यावरती पण कर लावणार आहेत, राईट. म्हणजे आपल्या इकडच्या पेक्षा वेगळाच कार्यक्रम आता आहे, राईट. $150 अब्ज सीमा सुरक्षा, डिटेन्शन सेंटर, इमिग्रेशन इन्फॉर्मेशन ऑफिसर्स यांवरचा खर्चाला मंजुरी दिलेली आहे. $150 अब्ज क्षेपणास्त्र विरोधी गोल्ड डोम प्रणाली विकासासाठी मंजुरी त्या ठिकाणी देण्यात आलेली. आता याच्या विरोधात जवळपास 9.25 तासांचं भाषण काँग्रेसमधल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या सभागृहाचे नेते हकीम जेफ्रीज यांनी विधेयकावरती जवळपास 8 तास 45 मिनिटं भाषण केलं, आणि ते सभागृहाच्या इतिहासातलं सर्वात प्रदीर्घ भाषण ठरलं. हकीम जेफ्रीज लक्षात ठेवायचंय, त्यांच्यावरती प्रश्न विचारला जाणार आहे.
या विधेयकाचा गरीब नागरिकांना फार मोठा फटका बसणार आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र विधेयक जे आहे तर ते अनफॉर्च्युनेटली मंजूर झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. राईट. चलो पुढचा मुद्दा आहे सी शिप ऑब्झर्व्हर मिशन. सी शिप ऑब्झर्व्हर मिशन मध्ये क्वाड किंवा क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग. बघा, भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या क्वाड राष्ट्रांचा तटरक्षक दलांनी सागरी जहाज निरीक्षक मोहीम यांनी सुरू केलेली आहे. या मोहिमेत इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये सागरी सहकार्य वाढवणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. हे ऑपरेशनल संबंध मजबूत करण्यासाठी म्हणजे इंटरऑपरेबिलिटी वगैरे सुधारण्यासाठी एक महत्वाचं पाऊल आहे. या अभियानाचं मूळ सप्टेंबर 2024 मध्ये क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत स्वीकारलेल्या विल्मिंग्टन घोषणेमध्ये त्या ठिकाणी आहे. मागच्या वर्षी विल्मिंग्टन या ठिकाणी ही क्वाड शिखर परिषद झालेली होती. तिथं विल्मिंग्टन डिक्लेरेशन आलं तर त्याच्यामध्ये हे ठरलेलं होतं की सी शिप ऑब्झर्व्हर मिशन एक लॉन्च करायचं क्वाडचं आणि त्याच्या माध्यमातून टेहाळणी वाढवायची एशिया पॅसिफिक रिजन मध्ये त्या ठिकाणी. राईट. बघा, भारताचा सागर नावाचं एक इनिशिएटिव्ह आहे सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन. तर त्याच्यामध्ये पण ह्याच दृष्टिकोनावरती भर दिलेला आहे आणि त्याच्या सारखंच क्वाड काम करताना त्या ठिकाणी दिसतंय. राईट. या दृष्टिकोनाचं उद्दिष्ट इंडो पॅसिफिक राष्ट्रांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देताना प्रादेशिक स्थिरता आणि सुरक्षितता वाढवणं. हे अभियान इंडो पॅसिफिक महासागर उपक्रम अंतर्गत व्यापक प्रयत्नांशी सुसंगत त्या ठिकाणी आहे. बघा, क्वाड नेशन्स लॉन्च्ड अ जॉइंट कोस्ट गार्ड मिशन टू बूस्ट मॅरीटाईम कोऑर्डिनेशन in Indo-Pacific. The initiative strengthens cooperation under India's Sagar vision and promotes regional stability. बघा, क्वाड मध्ये इंडिया आहे, जपान आहे, USA आहे आणि ऑस्ट्रेलिया त्या ठिकाणी आहे. बेसिकली 2007 मध्ये ही ऑर्गनायझेशन आलेली होती किंवा हा प्लॅटफॉर्म आलेला होता. राईट. जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे, अमेरिकेचे उपाध्यक्ष डिक चेनी, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान जॉन हॉवर्ड आणि भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सहकार्यानं हा मंच एस्टॅब्लिश त्या ठिकाणी झालेला होता. राईट. सो चीन याला न्यू नाटो वगैरे म्हणते. चीनला काउंटर करण्यासाठीच ही परिषद त्या ठिकाणी आहे. त्यानंतर मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना बघा कुणाची आहे? बिहार सरकारनं घोषित केलेली आहे. आपले इतर जसा लाडका भाऊ किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे तशीच बिहारची ही योजना आहे. 12वी पासवाल्यांना 4,000 प्रति महिना, त्याच्यानंतर डिप्लोमा ITI वाल्यांना 5,000 आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटना 6,000 प्रति महिना मिळणार आहे. कशासाठी? अप्रेंटिसशिप किंवा इंटर्नशिपसाठी. महाराष्ट्रामध्ये किती मिळत आहेत? 6,000, 8,000 आणि 10,000. 6 महिन्यासाठी मिळत आहेत. इकडं 18 ते 28 वयोगट आहे. आता बेसिकली इतर राज्यांच्या योजनांवरती प्रश्न येतो म्हणून फक्त हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. राईट. तो या होत्या 1 ते 7 तारखेच्या दरम्यानच्या चालू घडामोडी. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये पुढच्या वीक मधल्या चालू घडामोडींसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद आणि बाय बाय.